रवींद्र धंगेकर यांनी पोलिसांविरोधात आंदोलन केले। येरवडा पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन केले। बिल्डरच्या मुलाला पोलिसांनी वाचवल्याचा आरोप देखील या दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी केलाय। रवींद्र धंगेकर हे आक्रमक झालेत। रवींद्र धंगेकर यांनी हे आता आंदोलन केलंय। रवींद्र धंगेकर पोलिसांच्या विरोधात आंदोलन करतायत। येरवडा पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे। बिल्डरच्या मुलाला पोलिसांनी वाचवल्याचा आरोप आहे। तर येरवडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्यात येत आहे। बाबा बाईट करू चला। प्रशासनाचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? कसं पैसे सुटलं? कसं पैसे निष्क्रिय प्रशासनाचं मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, शोधलाच पाहिजे, शोधलाच पाहिजे, शोधलाच पाहिजे, गुन्हेगारीचा सूत्रधार शोधलाच पाहिजे, शोधलाच पाहिजे, शोधलाच पाहिजे, दोषींना पाठीशी घालणाऱ्यांचं बाबा बाईट करू चला। प्रशासनाचं करायचं काय? प्रशासनाचं करायचं काय? कसं पैसे सुटलं? या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू आहे। रवींद्र धंगेकर हे पोलिसांविरोधात आंदोलन करत आहेत। काल जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर आता रवींद्र धंगेकर हे आक्रमक झालेत। कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आता कार्यकर्त्यांसमवेत त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। येरवडा पोलीस ठाण्याच्या समोर त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। अपघात झाला। अपघाताच्या नंतर त्यानंतर दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे पुण्यातून आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, रवींद्र धंगेकर हे आता येरवडा पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांविरोधात आंदोलन करत आहेत। अल्पवयीन आरोपी आहे असं कारण दाखवत जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर आरोपी मोकाट आहे आणि पोलिसांनी त्यांना मदत केली अशा प्रकारचा आरोप करत हे आंदोलन केलं जातं। काय सध्या त्या ठिकाणचे ताजे अपडेट्स आहेत? कारण मी सध्या पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या समोर आहे आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की मोठी जी गर्दी आहे या ठिकाणी झालेली आहे। आमदार रवींद्र धंगेकर जे आहेत या ठिकाणी आंदोलन करत आहेत। बरोबर येरवडा पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात बसून आमदार जे आहेत ते आंदोलन करत आहेत। काल पहाटे जो अपघात झाला होता या अपघातावरून जो अल्पवयीन आरोपी आहे त्याची न्यायालयाने सुटका केली होती। या सगळ्या विरोधामध्ये हे सगळं आंदोलन आहे। खरं तर पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाचा हा मुलगा आहे आणि या आरोपीनं दोन जे IT इंजिनियर आहेत त्यांना अपघातामध्ये उडवून त्यांचा जो मृत्यूस कारणीभूत ठरला होता आणि या सगळ्या नंतर जे आहे त्याच्यावरती पुण्यातील याच येरवडा पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। परंतु या आरोपींना जे आहे ते जामीन जो आहे तो मिळाला होता। खरं तर पोलिसांनी यामध्ये खालगर्जीपणा केल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलेला आहे आणि या सगळ्या निषेधार्थ जे आहेत आमदार रवींद्र धंगेकर पुण्यातील या येरवडा पोलीस स्थानकासमोर आंदोलन करत आहेत। त्यांची मागणी आहे की हा जो आरोपी आहे तो सुटला कसा आणि यामध्ये प्रशासनाची दिरंगाई झाली। प्रशासन जे आहे ते हलगर्जीपणाने मुळे हे सगळं हा जो आरोपी आहे तो सुटलेला आहे। नक्की चंद्रशेखर, आपण जी परिस्थिती पाहतोय सध्या आंदोलन रवींद्र धंगेकर हे पोलिसांविरोधात करतात। या आंदोलनाबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट तुझ्याकडनं घेत राहा। मात्र तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।